2007 पर्यंत घरी वीजही नव्हती। जेव्हा मी 2007ला 10वी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले, सुरुवातीला 1-2 परीक्षांमध्ये अपयश येत गेलं, पण न खचता तेवढ्याच उमेदीने मी आणखीन प्रयत्न सुरू ठेवले। पूर्ण 1 वर्ष मी माझ्या कुटुंबासोबत वडिलांच्या चहा नाश्ता सेंटरमध्ये काम केलं। हॉटेलमध्ये जेव्हा मी काम करायचे तेव्हा स्वतःशीच माझं एक बोलणं सुरू राहायचं की नाही, आपल्याला हे दिवस बदलायचे आणि हे कामच आपल्याला एक नवी ओळख निर्माण करून देणार आहे। नमस्कार, मी कुमारी मुमताज मोहम्मद मुल्ला। माझं गाव कामेरी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। नुकत्याच झालेल्या तलाठी सरळ सेवा भरती परीक्षा 2023 या परीक्षेमधून माझी तलाठी या पदावर निवड झालेली आहे। थोडक्यात मी माझा परिचय करून देते। माझी कौटुंबिक पार्श्वभूमी बघायला गेलं तर आम्ही घरी 5 भावंड, 4 बहिणी, 1 भाऊ आणि आई वडील। वडील एक छोटंसं चहा नाश्ता सेंटर कामेरीमध्ये चालवतात। आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये आम्ही 5 भावंड, या 5 भावंडापैकी घरात शिकलेली मी एकटीच मुलगी। भावा बहिणींचं शिक्षण 8वी-9वी पर्यंत झालं। माझी हुशारी किंवा अभ्यासातलं यश पाहून वडिलांनी मला शिक्षण घेण्यासाठी नेहमी प्रोत्साहित केलं। बहिणी 8वी-9वी पर्यंत शिकल्या, भावाचं पण शिक्षण जेमतेम 9वी पर्यंतच झालं। माझं शिक्षण मी MA DED पर्यंत पूर्ण केलं। 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण मी जिल्हा परिषद शाळा कामेरी येथे पूर्ण केलं। 5वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण प्राध्यापक अनिल पाटील सरांच्या कर्मवीर शिक्षण संस्थेमध्ये कन्याशाळा कामेरी येथून पूर्ण केलं। 2007 पर्यंत घरी वीजही नव्हती। जेव्हा मी 2007ला 10वी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले, त्यानंतर 11वीला गेल्यानंतर घरी वीज आली। अशा परिस्थितीत ही म्हणजे इतक्या कष्टाने इथपर्यंत आपण पोहोचू शकतोय किंवा पुढे जाऊन काहीतरी आपलं चांगलं ध्येय आपण साध्य करू शकतो, हे वडिलांनी जाणलं आणि त्यांनी मला शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं। 11वी-12वी मी सुनंदा जाधव ज्युनियर कॉलेज कामेरी इथेच आर्ट्समधून पूर्ण केलं। त्यानंतर माझं शिक्षणाचं पुढचं टार्गेट मी DED करायचं ठरवलं। DED मी श्री शिवाजी अध्यापक विद्यालय इस्लामपूर येथून पूर्ण केलं। पण त्यानंतर 2011ला DED पूर्ण झाल्यानंतर शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण थांबली। या सर्व प्रवासामध्ये इन्कम सोर्स फक्त वडीलच होते की ज्यांच्या फक्त चहा नाश्ता सेंटरवरच घरची सगळी परिस्थिती अवलंबून होती। या दरम्यानच मी एडीनीपाणी येथे MS पाटील सरांच्या इथं खाजगी क्लासेस सुरू केले। तसेच इस्लामपूरमध्ये विजन या ऑफिसमध्ये पेपर चेकिंग विभागात काम केलं। या काळातच BA आणि MA इंग्लिश विषय ठेवून पूर्ण केलं। मनात एक नेहमी ऊर्जा होती की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे। शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण थांबल्यामुळं नंतर मी MPSCकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि यामध्ये माझ्या वर्ग शिक्षिका सौमुळिक मॅडम यांनी मला महाराष्ट्र अकॅडमीचा पॅटर्न उपलब्ध करून दिला। 2016-17 पासून मी श्री असलम चिखलकर सरांच्या महाराष्ट्र अकॅडमीमध्ये माझा प्रवेश निश्चित केला आणि तेव्हापासून माझा MPSCचा प्रवास सुरू झाला। पहिले 1-2 वर्ष MPSC काय असते हे समजण्यातच गेलं आणि घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे सर्व जबाबदाऱ्या पार पाडून मी MPSCचा अभ्यास सुरू ठेवला। श्री असलम चिखलकर सरांनी प्रवेश निश्चित करून मला सर्व मार्गदर्शन अगदी मोफत उपलब्ध करून दिलं आणि त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकले। या प्रवासामध्ये संघर्ष खूप होता। मी जेव्हा मुक्त विद्यापीठच्या माध्यमातून सुपरविजनचं काम केलं आणि त्या सुपरविजनमधून जे मला पैसे मिळाले त्या पैशांमधूनच मी माझी पुस्तकं खरेदी केली आणि माझा MPSCचा प्रवास मी सुरू ठेवला। सुरुवातीला 1-2 परीक्षांमध्ये अपयश येत गेलं, पण न खचता तेवढ्याच उमेदीने मी आणखीन प्रयत्न सुरू ठेवले। दरम्यान मी पोलीस भरतीची पण परीक्षा दिली। मार्क्स होते 84, मेरिट लागलं 87। असं नेहमी 1-2 मार्कांसाठी मी 1-2-3 परीक्षांमधून माझी संधी गेली, पण तरीही न खचता मी जोमाने परत अभ्यास सुरू ठेवला। नंतर आला कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये पूर्ण 1 वर्ष मी माझ्या कुटुंबासोबत वडिलांच्या चहा नाश्ता सेंटरमध्ये काम केलं आणि थोडी परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर वडिलांनी परत मला जाणीव करून दिली की तू तुझा अभ्यास कंटिन्यू करावास, पूर्ण फोकस तू तुझ्या अभ्यासावर कर, आता आम्ही ही परिस्थिती हँडल करतो। त्यानंतर मी परत अकॅडमीत जॉईन झाले आणि माझा नंतरचा प्रवास 1-1.5 वर्ष 2021 पासून मी परत सुरू केला।
रोजचे 10-12 तास देऊन दिलेला सर्व अभ्यास मी पूर्ण केला. मिळेल तो वेळ अभ्यासासाठी सत्कारणी लावला आणि त्या सर्वाचं फलित म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचू शकले. या सर्व प्रवासामध्ये मला माझ्या मित्रमैत्रिणींची खूप साथ लाभली, सहकार्य मिळालं. अनेकांनी मला पुस्तकांच्या माध्यमातून मदत केली. तसेच माझे सर्व शिक्षक, मेंटॉर असतील किंवा मित्रमैत्रिणी, या सर्वांचं खूप सहकार्य मला या प्रवासात मिळालं. आणि सर्वात जास्त म्हणेन मी वाटा असेल तर तो माझ्या आईवडिलांचा, की ज्यांच्यामुळे मला प्रेरणा मिळाली इथपर्यंत पोहोचण्याची. आणि महाराष्ट्र अकॅडमीच्या माध्यमातून मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल मी माझ्या वर्ग शिक्षिका मुळीक मॅडम यांचं मनापासून आभार मानते. प्रामाणिकपणा, डेडिकेशन, पेशन्स आणि इतरांच्या सुखदुःखात तेवढ्याच हक्कानं सामील होणं हे मला खूप गरजेचं वाटतं. मार्च 2020 जेव्हा सुरुवात आपल्या इकडं कोरोनाची झाली, त्या दरम्यानच्या काळात वडिलांचं बायपास सर्जरी झालेलं, त्यांना शुगर. अशा अवस्थेत पूर्ण 1 महिना लॉकडाऊन लागल्यानंतर चहा नाश्ता सेंटर बंदच होतं. मे महिन्याच्या सुरुवातीला सरकारनं बंदी उठवली आणि व्यवसायांना सुरुवात करण्यासाठी परमिशन दिली. मग वडिलांनी 65 वर्ष वय असताना सुद्धा तयारी दाखवली की नाही, आपण सगळी काळजी घेऊन आपण आपलं चहा नाश्ता सेंटर सुरू करूया. मी म्हणेन त्या गोष्टीतून मला खूप प्रेरणा मिळाली की जर वडील 65व्या वर्षी या महामारीच्या काळात सगळी काळजी घेऊन जर ते त्यांचा व्यवसाय सुरू करू शकत असतील तर आपल्याला फक्त अभ्यास करायचा आहे. ती प्रेरणा मला खूप मोलाची वाटते की त्यामुळं मी परत माझा अभ्यास अगदी मनापासून सुरू ठेवला. आपण खूपदा ऐकतो की माझी परिस्थिती चांगली नाही आहे, मी हे करू शकत नाही आहे. तर मी या लाईफ स्टोरी या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छिते, तुमची परिस्थिती कशीही असू दे, तुम्ही फक्त मनात जिद्द बाळगा की मला काहीतरी करायचं आहे, माझं ध्येय मला साध्य करायचं आहे. मी स्वतः एक ठरवलेलं की मी स्वतःला अधिकारी पदावर बघायचं आहे. यासाठी मी पण हा अट्टाहास सुरू ठेवला. कितीही समस्या आल्या, आर्थिक असू दे, मानसिक असू दे किंवा सामाजिक असू दे, त्या सर्व समस्यांना तोंड देऊन मी इथपर्यंत पोहोचू शकले. खूपदा लोक बोलायचे की मुलीचं लग्नाचं वय होतंय, लग्नाबद्दल बघा. पण आपण ठरवलेलं ध्येय होतं, त्यासाठी वडिलांची मोलाची साथ होती की नाही, आधी आपण पहिल्यांदा आपल्याला अधिकारी पदावर गेलेलं बघायचं आहे. तर तीच जिद्द मी मनाशी बाळगली आणि प्रामाणिकपणे 10-12 तास वेळ देऊन स्वतःचं सर्व कष्ट अंगी बाळगून मी तिथपर्यंत पोहोचू शकले. या प्रवासामध्ये मी PSIची मुख्य परीक्षा पण उत्तीर्ण झाले आणि त्या PSIच्या मुख्य परीक्षेचा अभ्यास मला या तलाठी परीक्षेसाठी लागू पडला. या MPSCच्या अभ्यासाच्या प्रवासात 4-5 वर्षाच्या प्रवासात एक क्षण असा येऊन गेला की आता लग्न की जॉब या 2 गोष्टी समोर होत्या. तेव्हा मग मनात द्वंद्व किंवा स्वतःशीच खूप विचार केला की आपण जे ध्येय ठरवले ते आधी साध्य करावं. त्यासाठी घरी शब्द दिला की नाही, आधी मी स्वतः अधिकारी या पदावर रुजू झाल्याशिवाय लग्न हा विषय नंतरची प्रायोरिटी म्हणून लग्न ही गोष्ट ठेवली. आधी मी फक्त माझा अभ्यास, माझी पोस्ट यावरती मी फोकस केला. हॉटेलमध्ये जेव्हा मी काम करायचे तेव्हा स्वतःशीच माझं एक बोलणं सुरू राहायचं की नाही, आपल्याला हे दिवस बदलायचे आणि हे कामच आपल्याला एक नवी ओळख निर्माण करून देणार आहे. आणि तसंच झालं. तलाठीचा रिझल्ट लागला आणि या रिझल्टमध्ये अगदी सामान्य ते सामान्य लोकांपर्यंत सर्व लोक माझ्यापर्यंत येऊन पोहोचले. त्यांनी त्यांच्या मनातील जे माझ्याविषयी किंवा मी घेतलेल्या कष्टाविषयी त्यांना जे आपुलकीचं जे वाटलं ते त्यांनी शेअर केलं. त्यांच्या चेहऱ्यावर फक्त हे एकच समाधान होतं की एक ग्रामीण भागातून आलेली मुलगी, गरीब परिस्थितीची जाणीव असलेली, की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, ही परिस्थिती सुधारण्यासाठी खूप चांगले प्रयत्न केले. आईवडिलांना तो सन्मान मिळवून दिला. आयुष्य जगत असताना अनेक खडतर प्रसंग त्या प्रसंगांना आपणाला सामोरं जावं लागतं. पण मी म्हणेन त्या प्रसंगांना खचून न जाता मनात जिद्द ठेवून, चिकाटी ठेवून आपण आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ राहावं. प्रामाणिकपणे, डेडिकेशनने आणि पेशन्स ठेवून आपण हे यश साध्य करू शकतो. हेच मी माझ्या या मनोगतातून
सांगू शकते. 23 जानेवारीला तलाठीचा रिझल्ट लागला. सुरुवातीला फक्त सातारा जिल्ह्याची PDF टेलिग्रामवर पडली होती. त्या दरम्यानच माझ्या बहिणीला हॉस्पिटलाइज केलेलं होतं. घरी आलो आणि टेलिग्रामवर बघितलं तर फक्त सातारा जिल्ह्याचीच रिझल्टची PDF आलेली. मग त्यानंतर त्याच्यावरती पडलं की 2-3 दिवसात इतर जिल्ह्यांचा लागेल. मग रात्री थोडंसं मनन चिंतन करून मी झोपी गेले. रात्री 1 वाजताच मैत्रिणीचा फोन आला की मुमताज तुझं सिलेक्शन झाले म्हणून. तो क्षण मी म्हणेन माझ्यासाठी सुवर्ण क्षण होता. रात्रीचे 1 वाजल्यापासून पहाटे सकाळी 7-8 पर्यंत फक्त विचार आणि विचार सुरू होते. आईवडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान हे मला खूप काही देऊन गेलं. मी म्हणेन मी घेतलेल्या इतक्या कष्टाची तीच परिपूर्ती असावी. आणि तो सुवर्ण क्षण किंवा तो आनंदाचा दिवस आईवडिलांना बघायला मिळाला, त्यांनी तो अनुभवला, यासाठी मी परमेश्वराची खूप ऋणी आहे. माझ्या वर्ग शिक्षिका मुळीक मॅडम यांनी मला महाराष्ट्र अकॅडमीचा पॅटर्न उपलब्ध करून दिला. त्या महाराष्ट्र अकॅडमीचा मी या लाईफ स्टोरी चॅनलच्या माध्यमातून मी आभार मानते की ज्यांच्यामुळं मी आज इथंपर्यंत पोहोचू शकले. आणि अशा कित्येक मुली आहेत की ज्यांना प्लॅटफॉर्मची संधी हवी आहे, तर त्यांनी जरूर श्री अस्लम शिकलगार सरांच्या महाराष्ट्र अकॅडमीमध्ये जरूर ॲडमिशन घ्यावं. जाता जाता इतकंच सांगेन, भरारीसाठी शोधावं रोज नवं आकाश, भरारीसाठी शोधावं रोज नवं आकाश, कर्तव्यासाठी तोडावेत भावनांचे पाश. कितीही दुःख आलं तरी चेहऱ्यावर असावेत हास्य तरंग, कितीही दुःख आलं तरी चेहऱ्यावर असावेत हास्य तरंग, कितीही समस्या आल्या तरी ध्येय राहावं अभंग. खूप दिवसांपासून वाटते असं एकदा तरी जगून पाहावं, खूप दिवसांपासून असं वाटते एकदा तरी जगून पाहावं, अपयशाला रोज हिनवत यशाला जिंकत जावं, यशाला जिंकत जावं. माझा हा सर्व प्रवास लाईफ स्टोरी चॅनलच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी दिली, त्याबद्दल मी लाईफ स्टोरी चॅनलचे पण आभार मानते. लाईफ स्टोरी हे चॅनल प्रेरणादायी लोकांचा जीवन प्रवास कसा झाला हे दाखवण्याचं काम करते. आम्ही आपल्यासाठी असेच काही आपला उत्साह द्विगुणित करणारे मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आपल्याला प्रेरणा देणारे काही मोटिवेशनल व्हिडिओ जे आपल्याला जीवनात पुढे जाण्यासाठी उपयोगी येतील आणि आशा करतो की ते तुम्हाला आवडतील. जर तुमच्या आसपासच्या लोकांमध्ये अशाच काही प्रेरणादायी लाईफ स्टोरी असतील तर आम्हाला कळवू शकता. आम्ही त्या लाईफ स्टोरीज लाखो लोकांपर्यंत पोहोचवू, ज्याने इतर लोक इन्स्पायर होतील. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात पहिलं मोटिवेशनल चॅनल लाईफ स्टोरी. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.